नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्योती देशमुख तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज जरा व्हिडिओ वेगळं बनवण्याचं कारण आहे. कारण सोशल मीडियावरती एक साधारण 6-7 महिने झाले आपण सोशल मीडियावरती आहे आणि लोकांना आपले व्हिडिओज कामातले वगैरे बघायला आवडतात आणि लोकांचा एवढा चांगला सपोर्ट मिळतो आहे की आपले इंस्टाग्रामला 85,000 प्लस फॉलोअर्स आहेत आणि फेसबुकला पण 90,000च्या प्लस फॉलोअर्स झालेले आहेत. तर बऱ्याच लोकांना बरेच काय काय प्रश्न पडत आहेत बरं का आपल्याबद्दल, की काही लोकांना असं वाटतं की आम्ही जे काम करतो ते फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी करतो किंवा फक्त दिखाव्यापुरतं आमचं काम आहे. जे पहिल्यापासून आपले लोक फॉलो करतात तर त्यांना माहिती आहे की आम्ही म्हणजे दिखाव्यासाठी काम नाही करत, तर आम्ही पहिल्यापासून म्हणजे हेच काम करतो आणि कुठंतरी जे करतो तेच दाखवण्याचा प्रयत्न पहिल्यापासून आहे. जे करतो आणि जे रिअल आहे तेच रीलमध्ये पण आपल्या दिसतं. पण काही लोकांना म्हणजे आमच्या राहणीमानावरून वगैरे वाटत नाही की आम्ही हे काम करत असेल. तर त्याच्यामागं पण म्हणजे रिझन आहे की आमचं राहणीमान थोडंफार चांगलं आहे. कारण माझं शिक्षण बऱ्यापैकी झालेलं आहे चांगलं आणि मी शिक्षणासाठी 10वीच्या नंतरपासून मी बाहेर हॉस्टेलला राहिलेले आहे. शिवाय मी जॉब केलेला आहे. शहरामध्ये राहिलेले आहे. पण काही कारणामुळं मला जॉब सोडावा लागला आणि जॉब सोडल्यामुळं मिस्टरांच्या एकट्याच्या पगारावरती घर व्यवस्थित चालत नव्हतं. त्यामुळं आम्ही एक निर्णय घेतला की जॉब सोडून आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय करायचा. कारण परिस्थिती तर म्हणजे एवढी चांगली नव्हती, परिस्थिती खराब होती आणि कसं तरी परिस्थिती आपली बदलायची कधीतरी हे डोक्यात होतं आणि काही नाही काय करायचं म्हणून एक आम्ही शेतात राहिला असल्यामुळं आता दुसरं काय व्यवसाय करणार ना. मग घरच्या 2-3 गायी होत्या त्यामुळं आम्ही ठरवलं की आपला दुधाचा व्यवसाय करायचा. आणि बरेच लोक म्हणतात की तुमच्याकडे गाडी आहे, तुमच्याकडे एवढा मोठा व्यवसाय आहे तुमचा, गायी आहेत, मग तुम्ही स्वतःला असं व्हिडिओच्या मधून वगैरे तुम्ही असं गरीब आहे असं लोकांना का दाखवता. तर म्हणजे गाडी घेतली आम्ही, गाडी घेतलेली लोकांना दिसते पण त्यामागं आमच्या लग्नाला आता 12 वर्ष पूर्ण होतील. तर 12 वर्ष 12 वर्षाचा संघर्ष, 12 वर्षाची मेहनत, 12 वर्षांचं जे कष्ट घेतलेलं आहे आम्ही, ते लोकांना कोणाला दिसत नाही. आणि आम्ही सगळ्यात आधी आम्ही गाडी घेतली. तर त्या गाडी घेण्यामागं पण एक रिझन होतं. सांगावं आपण गाडी का घेतली. आमची एक लहान मुलगी आजारी होती, जवळपास 3-4 वर्ष झाली आणि आम्ही रानात राहिला असल्यामुळं रस्ते खराब आहेत आमच्या इथं. तिला दवाखान्यात न्यायचं होतं. तर दवाखान्यात न्यायला मी एका मित्राला गाडी मागितली. आता मी त्याचं नाव नाही सांगत बरं का. तर मला त्यावेळेस गाडी दिली नाही मुलीला दवाखान्यात न्यायला. मग म्हणजे मनात थोडंसं वाईट वाटलं बरं का. पण ठरवलेलं गाडी घ्यायची म्हणून. आता त्या गोष्टीचा राग होता, गाडी दिली नाही मित्रानं त्याचा. मग एक महिन्यापर्यंत आहे ना, मग ही XUV गाडी मग त्या रागाच्या भरात घेऊन आलो. मग असं काय, पण ते आपलं सगळं कष्टावरच आहे. असं काय जे काय जेवढं कमावलं आहे आम्ही तेवढं कष्टावर कमावलं आहे. आणि आमचं वडील आहे ना, लहानपणापासून आम्ही दोघं भाऊ आहे. मला एक मोठा भाऊ आहे दादा, तो बारामतीला जॉबला असतो. पण आम्हाला आमच्या वडिलांना लहानपणापासून काय शिकवलं माहिती आहे का, तुमचा काम करता करता जीव गेला ना तरी चालेल बरं का, पण कामाला कधी मागं हटायचं नाही. म्हणजे असं खंगून मरण्यापेक्षा ना कष्ट करून मेलेलं कधी पण चांगलं, असं आमच्या वडिलांना लहानपणापासून शिकवलं आहे. आम्ही लहान असताना कपड्यासाठी, वह्या पुस्तकासाठी म्हणजे आमच्या दादांना आणि मी पण आम्ही गवंडीच्या हाताखाली सुद्धा कामं केली ती. तेव्हा ह्याचं असलं चांगले दिवस आम्हाला बघायला मिळते ते. त्यामुळं चाललंय सगळं व्यवस्थित. आणि आमच्या दोघांची पण म्हणजे घरची परिस्थिती म्हणजे लहानपण ह्यांचं असेल किंवा माझं पण बालपण असेल म्हणजे म्हणजे अगदी गरीब परिस्थितीत जाणीव गरीब परिस्थितीत झाले. कारण त्यांनी त्यांच्या आईवडिलांचं कष्ट बघितलंय, मी माझ्या आईवडिलांचं कष्ट बघितलंय. त्यामुळे कुठेतरी आमच्या दोघांना पण कष्ट काय असतं ते माहिती आहे पहिल्यापासून. आणि कसं आहे ना की कष्ट करायचं हे शिकवावं लागत नाही, तर ते आपल्या आईवडिलांकडे बघूनच ते आपल्यामध्ये येतं की आता जरी आम्ही एवढं कष्ट करतो तर लोकांना वाटतं की आजकाल कुणी एवढं कष्ट करत नाही. पण ज्यावेळी आपल्या आईवडिलांचं कष्ट बघतो तर मागे वळून जेव्हा आपल्या आईवडिलांचं कष्ट बघतो त्यावेळी वाटतं की यार
त्यांच्या पुढे आपलं कष्ट काहीच नाही आहे. त्यांनी जे आपल्यासाठी केलं आहे त्याची परतफेड तर आपण नाही करू शकत, पण कमीत कमी त्यांचं नाव, त्यांनी जे संस्कार केलेत तर कुठेतरी ते घेऊनच, ते सोबत घेऊन, त्यांचा आदर्श घेऊनच कुठंतरी आयुष्यात पुढं चालण्याचा आमचा प्रयत्न आहे. मला व्हिडिओ बघून फक्त एवढंच दिसते की ह्यांच्याकडे एवढ्या गाय आहेत, ह्यांचा एवढा मोठा व्यवसाय आहे, ह्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे, ह्यांच्याकडे गाडी आहे, सारखं बाहेर फिरतात. पण लोकांना हे सगळं दिसतं, पण ह्या पाठीमागं आमचं 12 वर्षांची मेहनत, संघर्ष, आम्ही पहिले कसे दिवस काढलेत हे कोणालाच दिसत नाही. पण आज आम्ही सोशल मीडियावरती आहे, थोडंफार आमचा व्यवसाय करत करत आम्ही स्वतःसाठी पण जगतोय. तर लोकांना ह्याच गोष्टीचं हे वाटतंय की हे काम म्हणजे करून, सगळीच लोक अशी नाहीत बरं का, एक हा, ठराविक सगळे, आहेत ना, म्हणजे म्हणजे त्यांना सगळ्याच लोकांचं नाही सांगत. काही काही हम्म. लोक असे आहेत की त्यांना म्हणजे असा सारखा कायम प्रश्न पडलेला असतो की एवढ्या गाया आहेत, एवढं काम करून फिरायला वेळ कसा काय मिळतो? हे सगळ्यात ते जास्त लोकांना प्रश्न सांगून पडतो बरं सांगून का. कंटाळा आला आपल्याला हा, ते तर. तरी सगळ्यात सांगा एकदा. कसं आहे ना की वेळ आपण काढला तरच वेळ आपल्याला मिळतो. तर आम्ही आमचं वेळेचं म्हणजे मॅनेजमेंट कसं असतं, आमचं कामाचं, एक 6 वर्ष झालं मी या व्यवसायात आहे ना, तर म्हणजे आमचं एक ठरलेलं रुटीनच असतं आणि त्याच्यामध्ये आम्ही कधी बदल नाही करत. जास्तीत जास्त बदल झाला तर 10-15 मिनिटाचा कामात फरक पडतो, ह्याच्यापेक्षा जास्त. आम्ही अजून पहाटे, अजून 6 वर्षात आहे ना, गायला चारा टाकायला असा अर्धा तास कधी उशीर केला नाही वेळेत. फक्त कधी लाईट नसेल, काय हम्म. नसेल तर तर तेवढं तेवढा पुरतं थोडा असतं. पण आमचं म्हणजे नियमच असतो की काही होऊ दे, रात्री झोपायला 12, 1, 2 किती बाहेर गेलो, हा, कधी बाहेर किती गेलो उशीर झाला 1-2 तरी वाजता जरी झोपलो तरी पहाटे तरी 4:30ला पहाटे परत 4:30ला उठणारच. उठायचं म्हणजे उठायचंच. त्यात आणि वेळेत मग नाही तुम्ही बदल. दुपारी आराम करा, पण पहाटे टायमिंगमध्ये बदल अजिबात नाही करायचा. पहाटे 4:30ला उठायचं. पहाटे 4:30 पासून 7 वाजेपर्यंत आमचं गोठ्यातलं सगळं काम आवरतं. 1 तासभर घरातला अंघोळ नाश्ता वगैरे करतो. स्वयंपाक आमच्या सासूबाई करतात. तर 7 ते 8 वाजेपर्यंत घरातलं आवरून आम्ही 8 वाजता रानात जातो आणि 8 ते 10, 10:30 पर्यंत वैरण वगैरे आम्ही काढून घेऊन घरी येतो. आणि तिथून पुढे मग आमचा 3 वाजेपर्यंत आम्ही म्हणजे आमच्याकडे वेळ असतो, निवांत असतो. मग या वेळेत मग आम्हाला कुठलं काही काम असेल तर आम्ही या वेळेत बाहेर जातो, किंवा मग संध्याकाळी 3 ते 6 आमचं कामाचं टायमिंग असतं आणि 6 नंतर कुठं जायचं असेल तर जातो. आणि कुठं बाहेर जाताना आम्ही म्हणजे आता चाललेलोच असतो, आवरलेलंच असतं, तर नाही का म्हणतो की चला एखादा व्हिडिओ बनवूया. आणि त्यामुळे लोकांना वाटतं की हे सारखेच फिरत असतात. पण आम्ही आमचं काम बघून थोडासा तेवढा वेळ देत असतो. तर कुठंतरी काम करत करत स्वतःचं आयुष्य पण जगलं पाहिजे बरं का. कारण आजकाल बघतोय घटना जी अजितदादांच्या सोबत पण झाली, की त्यांना माहीत नव्हतं की की तो त्यांचा शेवटचा दिवस आहे, किंवा कुणालाच माहीत नाही की आपल्या आयुष्यात पुढच्या क्षणाला काय होईल. म्हणून काम पण करायचं आणि सोबतच स्वतःचं आयुष्य पण जगून घ्यायचं. असंच एक म्हणजे आम्ही ठरवलेलं आहे, काम पण करायचं आणि स्वतःसाठी पण जगायचं. तर मला बऱ्याच सारख्या कमेंट येत होत्या की तुमच्याकडे गाडी आहे, तुम्ही स्वतःला गरीब कसं म्हणता, किंवा तुमच्याकडे बघून वाटत नाही की तुम्ही एवढं काम करत असाल, किंवा तुम्ही फक्त व्हिडिओसाठीच काम करता, किंवा व्हिडिओ बनवण्यासाठीच हा व्यवसाय चालू केला आहे. तर असे बरेच सारखे प्रश्न येत होते. म्हणून म्हटलं की चला एक व्हिडिओ बनवूया आणि आमचं राहणीमान असं काय आहे, आम्ही अशी गाडी का घेतली, याच्या मागची काही कारणं होती ती म्हटलं सांगावी. म्हणून हा व्हिडिओ बनवला. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपलं ज्योती देशमुख या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.